लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केला. अध्यक्ष महाराज, परभणी महानगरपालिकेचे लक्षवेधी आहे. जीएसटीचं अनुदान 73,71,00,000 रुपये आमचं कित्येक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. अध्यक्ष महाराज, हे क्रिस्टल क्लिअर आहे. याला कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नसताना सुद्धा शासन यामध्ये कमिटी गठीत करून चालढकल करण्याचं काम करत आहे असं माझ्यासारख्या सदस्याला वाटतं. आत्ताच मंत्री महोदय मॅडमने सांगितलं की सदस्य बोलतील ते खरं ठरून आम्ही इथं निर्णय घेतोय म्हणून माझी अध्यक्ष महाराज मंत्री महोदय मॅडमला विनंती आहे की जशा प्रकारचं 71.73 लाख कोटी रुपये आमचे शासनाकडे प्रलंबित आहे. 1 नोव्हेंबर 2012ला अध्यक्ष महाराज लोकल बॉडी टॅक्स LBT होतं. त्याच्यानंतर GST आलं. मला वाटतं 2017ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि त्याच दरम्यान अध्यक्ष महाराज कर वसुलीसाठी शासनानंच आम्हाला स्थगिती दिली. त्यामुळे आमची कर वसुली होऊ शकली नाही, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं आमचं जे शासनाकडे 73,71,00,000 रुपये GSTच्या स्वरूपाचं अनुदान प्रलंबित आहे, ते अध्यक्ष महाराज लवकरात लवकर आपण मंजूर करावं. आज अध्यक्ष महाराज परभणी महानगरपालिकेची अशी परिस्थिती आहे की तिथल्या म्युन्सिपल कमिशनरचा 5 महिने झालं पगार नाही आहे. जे आमचे रिटायर्ड कर्मचारी आहेत, जवळपास 400 रिटायर्ड कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही पेमेंट देऊ शकत नाही. लाईट बिल जवळपास 60 कोटी रुपये थकीत आहे. म्हणून आमचं असलेलं हे थकीत अनुदान शासनानं आजच्या आज मंजूर करावं. यासाठी कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नाही. ज्या काही इतर महानगरपालिकेचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज, त्यांचे वेगळे विषय आहेत. आमचं शासनाकडेच अनुदान प्रलंबित असल्यामुळं आजच्या आज अनुदान मंजूर करावं अशा प्रकारची मागणी मी या सभागृहात आपल्याद्वारे या सरकारला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारल्याप्रमाणे परभणी महानगरपालिकेच्या ज्या वेळेस LBT आपण गोळा करत होतो आणि LBT रद्द करून ज्यावेळेस GST आणला त्यावेळेस अध्यक्ष महोदय GST प्रमाणे आपण किती GST आपल्याला द्यायचा परतावा, त्यांचा जो बेस इयर होता तो 2016-17चा परभणी महानगरपालिकेत पकडला गेला आणि त्यानुसार GSTचा परतावा महानगरपालिकेला मिळतोय. पण अध्यक्ष महोदय, ही बाब आमच्याही निदर्शनास आली अध्यक्ष महोदय की 2016-17मध्ये काही कारणास्तव कर वसुलीला स्थगिती दिली होती अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे त्या काळामधली जी कर वसुली होती ती धरल्यामुळे त्यांना जो आत्ता परतावा मिळतो अध्यक्ष महोदय तो खूप कमी प्रमाणात मिळतो अध्यक्ष महोदय, आणि तो वाढवणं गरजेचं आहे. कारण परभणी महानगरपालिकेची परिस्थिती तशी अत्यंत खराब आहे अध्यक्ष महोदय. त्याची कारणं पण वेगळी आहेत. त्यांची जी कर वसुलीची जी थकीत बाकी आहे ती सुद्धा आज अध्यक्ष महोदय 264 लाख रुपये त्यांची कर वसुली सुद्धा बाकी आहे. पण अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेने हा प्रस्ताव आमच्याकडे शासनाकडे पाठवलेला आहे की त्यांचं जे 2011 ते 16 म्हणजे 16मध्ये ज्या वेळेस हे GST आणलं त्यावेळेस त्यांचं सहाय्यक अनुदान होतं 1,90,00,000 अध्यक्ष महोदय. तर ते 1,90,00,000 रुपये ग्राह्य धरून त्याच्यावर दरवर्षी जी वार्षिक वाढ त्याच्यावर ॲड करून ज्यांना आत्ता जर त्यांनी तो प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेला आहे मंजुरीसाठी अध्यक्ष महोदय आम्ही तो प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून कॅबिनेट पुढे नेऊ. आणि परभणी महानगरपालिकेची ही परिस्थिती आहे ती मान्य आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा प्रस्ताव लगेचच्या लगेच कसा कॅबिनेटकडे नेता येईल त्या संबंधीची कारवाई. राहुल पाटील. अध्यक्ष महाराज, माझी मंत्री महोदय मॅडमला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण हा प्रस्ताव ठेवणार का? अध्यक्ष महोदय, आमच्याकडे तो प्रस्ताव आलेला आहे. मी 2 दिवसामध्येच तो प्रस्तावाची आहे ती पॉझिटिव्ह मान्यता घेऊन आपण कॅबिनेट पुढे आणू. चला पुढे.